त्या माणूस वाईट नाहीये, तो अविचारी आहे. म्हणजे काय आहे, त्याला विचार शून्यता असं म्हणतात. आज प्रश्न असा झालेला आहे की आपण विचार करणं थांबवलेलं आहे, आपल्याला विचारच करता येत नाही. आणि ही विचारशून्यता याच्यावरती आपल्या कटाक्षानं काम करायचं आहे. विचारशून्यवरती जर काम केलं तर निश्चितच आपण चांगला समाज घडू शकतो, चांगले विचार आणू शकतो, ते आचरणात आणायला लावू शकतो. जस्ट उदाहरण म्हणून आपल्या दूध, आपण आता नदीकाठी आहोत, नदीमध्ये पाणी वाहत आहे, पाण्यामध्ये काही माणसं आहेत असं गृहीत धरा की ते मासे आहेत आणि ते पोहत आहेत. त्यांना जे योग्य दिशा वाटते, वरती जात आहेत, बाजूला जात आहेत, खाली जात आहेत, उड्या मारतायत, ते जिवंत आहेत. कन्सिडर करा की ते माणसं आहेत आणि त्याच पाण्यामध्ये काही झाडाचे, झुडपांचे ओंडके त्याच्यावरती तरंगत आहेत. वाळलेलं लाकूड असेल, इतर कचरा आलेला असेल तर त्याच्यावरती तरंगत आहे. तुम्ही दोघांमधला फरक बघितला का कधी? जे मासे आहेत, ज्याला आपण माणसं म्हणू समाजाच्या दृष्टिकोनातून, त्याला जी योग्य दिशा वाटते तिकडे जातो, त्याला वरती जाऊ वाटलं तर वरती जातो, ज्याला जिकडे अन्न भेटतंय, त्याला ऑक्सिजन जिकडे ते भेटतोय, जिकडे स्वच्छ पाणी तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला उड्या मारायच्या उड्या मारतोय. हे माणसं. ओंडक्याची काय परिस्थिती आहे किंवा कचऱ्याची काय परिस्थिती आहे? लाट उजवीकडे आली, उजवीकडे गेला. लाट डावीकडे आली, डावीकडे गेला. लाट खालती गेली, खाली गेला. लाट मोठी आली, बाहेर पडला. हा कचरा किंवा ओंडका त्याच्यावरचा आहे. याला आज आपली परिस्थिती त्या ओंडक्यासाठी झालेली आहे, समाजाची झालेली आहे. आपण मासे म्हणून जगत नाही, तो पाण्यावरती तरंगणारा कचरा किंवा ओंडका आपण झालेलो आहोत. त्या समाजामध्ये आपण कधी हे प्रश्न विचारणार आहोत का? कारण त्या ओंडक्याला ना दिशा आहे, ना ध्येय आहे, ना निर्णय क्षमता आहे, ना बदलण्याची काही इच्छा आहे. कारण त्याचं जीवन त्या लाटेनुसार, वाऱ्यानुसार चाललेलं आहे. आजचा समाज सुद्धा त्याच दृष्टीने चाललेला आहे, म्हणजेच आपण त्या दृष्टीने चाललेलो आहोत. प्रश्न तर प्रवाह योग्य आहे की अयोग्य नाहीये याच्यापेक्षा महत्वाचा, तो अयोग्य असेल त्याच्यावरती तो विचार केलाच पाहिजे की तो योग्य दिशेने नेला पाहिजे. त्यासाठी विराम, विचारांचा विराम गरजेचा आहे. हा प्रवाह योग्य चाललाय की अयोग्य चाललाय, हा प्रश्न विचारला पाहिजे. अयोग्य असेल तर कोणती योग्य दिशा हे ठरवलं पाहिजे आणि त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण याच्यापेक्षाही महत्वाचा, जास्त इम्पॉर्टंट जो प्रश्न आहे, तर फक्त त्या प्रवाहाची दिशा चुकीची आहे एवढा नसून ह्याचं कुणालाच काही घेणं तर राहिलेलं नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला आणि मला याचं काही पटतच नाही. प्रवाह चाललाय ना, आपल्याला काय